वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्थानिक आमदार रामदास मसराम यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी वडसा येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार रामदास मसराम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. दरम्यान चिखली-रिठे येथील पुरुषोत्तम पंढरी धोटे यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली असून ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आमदार मसराम यांनी त्यांच्या प्रकृतीची विशेष विचारपूस करून डॉक्टरांना योग्य व तत्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय त्यांनी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता आणि औषधसाठ्याची पाहणी केली. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी विविध अडचणी मांडल्या असून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार मसराम यांनी दिले. या भेटीदरम्यान रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.